भाग क्रमांक 73 73 श्रीराम. संग्राम एक प्रकारचा संपला होता. समुद्र मंथन घडलं होतं आणि समुद्र मंथनानंतर अर्थात जे देवांना हवं होतं ते मिळालं. देवांना अमृत मिळालं आणि अर्थात अमृत प्याल्यामुळे ते अजरामर झाले. दैत्यांना यथावकाश लक्षात आलं की आमची फसवणूक झाली आहे, की आम्हाला अमृत मिळालेलं नाही. पण हे त्यांना कधी समजलं की जेव्हा अमृत वाटप करून संपलं होतं तेव्हा. तोपर्यंत ते त्या मोहिनीच्या मागे वेडे झाले होते. आणि अर्थ समजल्यावर त्यांना खूप राग आला की हे कसं घडलं. आम्ही इतकी मेहनत केली पण आम्हाला काही मिळालं नाही आणि सगळं अमृत जे आहे ते देवांनाच फक्त मिळालं आहे. आणि मग अर्थात त्या रागाचं परिवर्तन अर्थात युद्धामध्ये झालं. साहजिक होतं. आणि त्यांनी ठरवलं की आता या देवांना आपण चांगल्या प्रकारे धडा शिकूया. आणि म्हणून ते युद्धात सज्ज झाले. युद्धात सज्ज झाले आणि युद्धाला लगेच सुरुवात केली. दैत्यांना खूप आत्मविश्वास होता, लक्षात ठेवा. कारण याआधी जेवढ्या लढाया झाल्या होत्या त्या सर्व लढाईमध्ये दैत्य जिंकले होते आणि देवांचा पराभव झाला होता. इतकंच नव्हे तर अनेक देव जे आहेत ते मरणोन्मुख झाले होते. कारण देवांकडे तेव्हा अमृत नव्हतं, लक्षात ठेवा. त्यामुळे देवांची हानी झाली होती. आणि असुरांची हानी नव्हती होत, कारण असुरांचे जे गुरु होते त्यांच्याकडे संजीवनी मंत्र होता, लक्षात ठेवा. आणि तो संजीवनी मंत्र असल्यामुळे ते सगळ्यांना सजीव करायचे. देवांकडे तो मंत्रसुद्धा नव्हता आणि अमृत पण नव्हते. त्यामुळे देव आपल्यासारखे मृत्य होते, लक्षात ठेवा. देवांचा वध व्हायचा, देवांचे हातपाय तुटायचे, सगळं काय व्हायचं. त्यामुळे जेव्हा लढाई झाली त्यावेळेस मागच्या लढाईमध्ये देव हरले होते आणि असुरांच्या गुरुने त्यांच्या सगळ्यांना परत जिवंत केलं होतं. पण देवांचं असं घडलं नव्हतं. त्यामुळे देव पराभूत झाले होते. आणि अर्थात ही सगळी गोष्ट दैत्यांच्या लक्षात होती. आणि म्हणून जेव्हा हे असं घडलं अमृताच्या बाबतीत ते लगेच युद्धाला सज्ज झाले. कारण त्यांच्या मनात हेच होतं की आम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहोत, आम्हीच आहोत. आणि युद्धाला त्यांनी सुरुवात केली. युद्ध जोरात झालं यावेळेस, परंतु गोष्ट वेगळी घडली. कारण यावेळेस असं घडलं की देवांकडे अमृत होतं आणि देव अमृत प्याले होते. सर्वात महत्त्वाचं प्राशन केलं होतं आणि त्यामुळे त्यांना मृत्यू येऊ शकत नव्हता. अजरामर झाले होते. त्यांना जरा पण येणार नव्हती, म्हातार पण येत नाही, अजरामर झाले होते. आणि त्यामुळे ते अतिशय उत्साहाने आणि जोरात लढायला लागले. आणि बघता बघता त्यांना हे लक्षात आलं की राक्षसांना आधी लक्षात नाही आलं, ते जोरात लढत होते. अनेक दैत्य मारले गेले, परंतु त्यांना अगोदर लक्षात नाही आलं की देवांना काही होत नाही. पण थोड्या वेळाने त्यांना लक्षात आलं की अरे आपलेच लोक मरत आहेत, आपलीच लोक जखमी होतात, देवांना काही होतच नाही. हे बघितल्यावर ते थोडेसे चकित झाले की असं कसं झालं. परंतु तरीसुद्धा हे त्यांना समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण ते फार धुंदीमध्ये होते. एक तर ते सर्व वारुणी प्याले होते, दारू प्याले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये नशा होती. आणि शिवाय तामसी पदार्थ, तामसी गुण असल्यामुळे त्यांच्यामध्ये हे पण होतं की आमच्यासारखे श्रेष्ठ आम्हीच. हा मद वेगळा होता. हा सर्वात जास्त मद होता की मदिरेपेक्षा जास्त मद कसला होता, गर्व होता. आणि त्या गर्वामुळे ते वेडे झाले होते. आणि म्हणून ते बराच वेळ असाच युद्ध करत होते. आणि युद्धामध्ये गंमत आहे का की या युद्धामध्ये जवळपास सर्वच देव उतरले होते. म्हणजे कसं की त्यांनी दिलं की कोण कोणाशी युद्ध करत होता. बघा गंमत त्यांनी दिली की कुठला देव कुठल्या राक्षसाची लढाई करत होता. जसं इंद्र देवांचा राजा कोणाशी युद्ध करत होता, बलीशी. बली कोण, असुरांचा राजा. म्हणजे बली आणि इंद्र यांचं युद्ध. कार्तिक स्वामी अर्थात गणपतीचे भाऊ कार्तिक स्वामी आणि तारकासूर यांचं युद्ध सुरू होतं. वरुण देवता हेती नावाच्या राक्षसाची लढत होते. यमराज स्वतः कालनेभी नावाच्या एका राक्षसाची लढायला आला होता. त्याच्यानंतर विश्वकर्मा ही पण देवता आहे बरोबर, ही पण मय राक्षसाची लढत होती. नंतर शंबासूर आणि त्वष्टा यांची लढाई सुरू होती. सविता नावाची देवता विरोचनाशी लढायला लागली. आणि असे सगळे देव. आणि सगळ्यात आपल्या भाषेत म्हणायचं तर कळस हा होता की त्यांचे दैत्याचे जे वृषपर्वा नावाचा एक राक्षस होता त्याच्याशी अश्विनी कुमार लढत होते. अश्विनी कुमार म्हणजे दैत्य हे झाले बरोबर, धन्वंतरीला म्हणतो आपण एक प्रकारे. हे सुद्धा स्वतः लढत होते कोणाशी, वृषपर्वा नावाच्या एका राक्षसाशी लढत होते.
आणि त्याच्या पुढे आणखीन गंमत अशी होती की देवांचे जे गुरु होते बृहस्पती हे दैत्यांच्या गुरुबरोबर लढायला लागले, शुक्राचार्यांबरोबर. असं सहसा होत नाही. सहसा हे जे लोक आहेत ते लढत नाहीत, हे सगळे मागे असतात ना. जसं आपण म्हणतो की सैन्य जे असतं कुठल्याही देशाचं, त्याच्यामध्ये एक फ्रंट लाईन असते, एक बॅक लाईन असते. की फ्रंट लाईनवरचे जे लोक असतात ते रायफल घेऊन आणि सगळे लढत असतात. मागे जे असतात सपोर्ट्स ज्याला आपण म्हणतो की इंजिनियर असतात, डॉक्टर्स असतात, काही इतर लोक असतात की ज्यांच्या मदतीशिवाय हे लढू शकत नाहीत. मागे रसद पुरवणारे लोक असतात, स्वयंपाक करणारे लोक असतात. ही सगळे न लढणारी सेवक आहेत, पण त्यांच्या सपोर्टशिवाय पुढली लोक लढू शकत नाहीत, ज्याला आपण सपोर्टिंग फोर्स म्हणतो. हे लढत नाहीत. तसं अश्विनी कुमार काय किंवा देवांचे गुरु काय हे कधी लढणारे व्यक्ती नाही आहेत. परंतु या युद्धाचं वैशिष्ट्य हे होतं की देवांचे गुरु बृहस्पतीसुद्धा त्यांच्या गुरूंबरोबर लढायला लागले. असं फक्त इमर्जन्सीमध्ये होते, लक्षात ठेवा. डॉक्टर लढायला जात नाही, तो मागे असतो उपचार करायला. पण जेव्हा कधी कधी शत्रू आत घुसतो तेव्हा डॉक्टर पण हातातलं इंजेक्शन खाली ठेवतो आणि हातात रायफल घेतो. कारण ह्या सर्व लोकांना जे बॅक लाईनवर असतात त्यांना शिक्षण दिलेलं असतं, जर इमर्जन्सी आली तर तुम्हाला रायफल चालवता आली पाहिजे. म्हणून जेवढा सपोर्टिंग स्टाफ असतो आर्मीमधला त्या सर्वांना लढाईचं प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे जर वेळ पडली तर हे स्वतः हातात रायफल घेतात आणि लढतात. पण कधी जेव्हा इमर्जन्सी येते तेव्हा. आणि या ठिकाणी सुद्धा असंच घडलं की शुक्राचार्यांबरोबर बृहस्पती लढाई करतात. हे एक गमतीची गोष्ट आहे. असं सहसा तुम्हाला कुठे दिसणार नाही, पण लढाई खूप जोरात चालू होती. कारण अर्थात शुक्राचार्यांना सुद्धा खूप राग आला होता. कारण जी फसवणूक झाली ते दैत्यांना तितकीशी समजले, पण शुक्राचार्यांना समजलं. कारण शुक्राचार्य तपस्वी होते ना, फक्त ते दैत्यांच्या बाजूने होते पण ते होते तपस्वी. त्यामुळे त्यांना लक्षात आलं की काय छलकपट देवाने केलं आहे, म्हणून त्यांना खूप राग आला आणि म्हणून ते बृहस्पतीबरोबर लढायला लागले. आणि अशा प्रकारे घनघोर युद्ध सुरू झालं. त्याच्यामध्ये नरकासूरसुद्धा होता. नरकासूरसुद्धा आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध दैत्य आहे. आणि हा नरकासूर कोणाबरोबर लढत होता? शनिदेवतेबरोबर. एकही देव राहिला नाही. सगळे नामचीन देव जेवढे आपण ऐकतो ते सगळे देव लढाईत उतरले होते आणि त्या सर्व देवांबरोबर सगळे नामचीन राक्षस लढाई करत होते. अशा प्रकारे अगदी टॉप टू बॉटम आपल्या भाषेत म्हणाल ते युद्ध सुरू होतं. सगळे देव आणि सगळे राक्षस एकमेकाशी युद्धासाठी भिडले होते आणि जबरदस्त युद्ध सुरू होतं. अर्थात या युद्धामध्ये अनेक लोकांचा वध झाला. कोणाचा पाय तुटला, कोणाचं काय तुटलं, कोणाचं शिर निघून गेलं. भयंकर घनघोर असा संघर्ष झाला. बलिराजासुद्धा खूप संतापला होता, कारण त्याच्या लोकांची सगळी फसवणूक झाली होती आणि म्हणून तो इंद्राशी अतिशय त्वेषाने लढत होता. त्याला इतका राग आला होता की त्याने पहिल्यांदा काय केलं की जो ऐरावत जो होता, जो त्याला मिळाला होता, समुद्र मंथनातून ऐरावत हत्ती आला आपल्याला माहिती आहे, आणि तो त्याला मिळाला होता आणि त्याच हत्तीवर तो आरूढ झाला होता आणि त्या हत्तीवर बसून तो लढाई करत होता इंद्र. त्यामुळे बलीला जास्त राग आला की इतकं फसवलं आम्हाला, हा ऐरावत पण तुलाच मिळाला आहे आणि त्याच्यावर बसून तो आमच्याशी लढतोय. म्हणून त्यांनी सगळा राग त्या ऐरावतावर काढला. ऐरावतावर जोरदार प्रहार केला आणि ऐरावतावर जोरदार प्रहार झाल्यामुळे ऐरावत खाली मूर्छित होऊन पडला. एवढा मोठा हत्ती आणि दिव्य होता. पण बलिराजा काही कमी पराक्रमी नव्हता, लक्षात ठेवा. प्रल्हादाचा पुत्र होता तो, असा काय साधा माणूस नव्हता. आणि अर्थात त्याच्यानंतर तो ऐरावत हत्ती खाली पडला आणि त्याच्याबरोबर इंद्र पण खाली पडला. पण त्याच वेळेस इंद्राचा जो सारथी होता मातली नावाचा, ज्यांनी 1000 घोडे लावलेला दिव्य रथ दुसऱ्या क्षणी आणला, तो तयारीतच होता. त्याला म्हणतात समय सूचकता, की एक गोष्ट झाली तर पटकन दुसरी तयार पाहिजे. तसा मातली जो होता तो तयारीत होता आणि त्याने 1000 घोडे असलेला दुसरा रथ लगेच त्या ठिकाणी आणला आणि इंद्र त्या रथावर चढला आणि परत युद्ध सुरू झालं. अशा प्रकारे मातलीने जेव्हा हे केलं तेव्हा एक गोष्ट आहे की बलिराजाने त्याची तारीफ केली. बघा बलिराजाचं एक गंमत बघा, शत्रू होता, असुर योनीमध्ये होता, पण त्यांनी त्याची तारीफ केली. कोणाची? मातलीची. की किती समय सूचकता तुझ्याकडे आहे, किती तू स्वामींची सेवा अगदी वेळेवर केलीस. म्हणजे ह्याला म्हणतात आपल्या भाषेत दिलदारपणा. असं सहसा होत नाही, परंतु बली हा खूप चांगला राजा होता. जरी तो असुर कुळात असला तरी पण तो विष्णूंचा भक्त पण होता आणि त्याचे वडील तर परमभक्त होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चांगले गुण येणारच ना. शेवटी जशी माती खाण तशी माती. जरी तो राक्षसांचा राजा असला, असुरांचा असला, तरी त्याच्यामध्ये खूप चांगले गुणसुद्धा होते आणि म्हणून त्यांनी
याचं स्वतः तारीफ केली आणि म्हणाला की खरोखर तू ज्या प्रकारे सेवा करतो तुझी धन्य आहे. अशा प्रकारे त्यांनी त्याचे उद्गार काढले. आणि अर्थात लढाई मात्र सुरू होती. हे बोलला तरी लढाई चालूच आहे. सगळेच देव एकमेकांशी लढत आहेत. भरपूर लढाई झाली, परंतु देवांचं पारडं जे आहे ते अर्थात जड होतं. देव एकामागे एक एकामागे एक एकामागे एक राक्षसांचा वध करत चालले होते. आणि अर्थात इंद्र त्याच्या मागे नव्हता. इंद्राकडे तर वज्र होतं आणि वज्राने त्याने अनेक लोकांचा वध केला. आणि अशा प्रकारे जेव्हा हे सुरू झालं तेव्हा बलिराजाला लक्षात आलं की या प्रकारे जर युद्ध झालं तर आपले हार नक्की आहे. आणि बलिराजाने अर्थात सर्व दैत्यांकडे मुख्य असलेली जी गोष्ट आहे तिचा वापर केला, आणि ती म्हणजे मायावी शक्ती. सर्व असुरांकडे सर्व दैत्यांकडे मायावी शक्ती असतेच, आणि ती त्यांचं मुख्य अस्त्र आहे. आणि जेव्हा काही चालत नाही तेव्हा हे मायावी अस्त्राचा वापर करतात. आणि अर्थात बलिराजाकडे ही गोष्ट होतीच. बलिराजाने आपल्या मायावी शक्तीचा वापर करायचं ठरवलं आणि वापरली. आणि अर्थात त्या मायावी शक्तीमुळे आकाशामध्ये एक प्रचंड भयानक असा पर्वत निर्माण झाला. ज्या पर्वतावरून जळणारे सगळे निखारे लाकडं अशी सगळी खाली पडायला लागली. त्याच्या जोडीला अनेक प्रकारची हत्यारं वरून खाली पडायला लागली. परत त्या ठिकाणून अनेक हत्ती, अनेक वाघ, अनेक मोठे मोठे राक्षस तिथे प्रगट झाले. आणि हे सगळे जे आहेत ते अर्थात देवसेवनीवरती चालून गेले. प्रचंड निखारेवरून पडायला लागले. प्रचंड वादळ आलं. सगळीकडे आग लागल्यासारखी झाली. आणि याच्यामुळे अर्थात देवसेना जी आहे ती संत्रस्त झाली, किंबहुना घाबरून गेली. त्यांना काहीच दिसेना. इतकी माया जबरदस्त होती की त्यांना काही दिसेना. सर्वत्र अंधार पसरला. कोणाला काय करावे हे समजेना. जसं घटोत्कचाने माया केली होती पांडव आणि कौरवांच्या युद्धामध्ये, जसं मेघनाथाने माया केली होती रामाशी लक्ष्मणाशी लढताना, कारण दैत्य होते, दैत्यांकडे ही शक्ती होती. आणि त्याच प्रकारे त्यांनी या ठिकाणी सुद्धा आपल्या माया युद्धाला प्रारंभ केला. आणि सगळे देव जे आहेत ते गांगरून गेले. त्यांना समजेना काय करावं. युद्ध करण्यासाठी शत्रू तर दिसला पाहिजे. शत्रू दिसला नाही तर तुम्ही युद्ध कसं करणार. आणि त्यामुळे देव गोंधळून गेले. इंद्र स्वतः गोंधळून गेला. या मायेसाठी त्यांना कुठलंही प्रत्युत्तर देता आलं नाही. ते निरुत्तर होते. या मायेला छेदण्याची गोष्ट देवांकडे त्यावेळेस नव्हती. आणि अर्थात जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपल्याला सुद्धा परमेश्वर आठवतो, नाही का? साधारणपणे सर्वसाधारण मनुष्याला जेव्हा काहीच मिळत नाही आणि जेव्हा कोणी आश्रय नसतं तर परमेश्वरा कुठे आहेस तू? एरवी परमेश्वर आठवेल की नाही आपल्याला माहीत नाही. डिपेंड्स. ज्यांना आठवते ते चांगली गोष्ट आहे. परंतु सर्वसाधारणपणे संकट येईपर्यंत आपल्याला परमेश्वर आठवत नाही. मग जेव्हा संकट येईल म्हणतो अरे तू कुठे आहेस, मला मदत कर. आणि अशीच काहीशी परिस्थिती आता देवांची झाली होती. इतक्या वेळ चांगल्या प्रकारे लढणारे हे सगळे देव आहेत ते जेव्हा अशा प्रकारे ह्या परिस्थितीत अडकले तेव्हा देवाने अर्थात भगवंताचं स्मरण केलं, म्हणजे भगवान विष्णूंचं स्मरण केलं. म्हणले देवा आता तू जर नाही आलास तर आमचं काय खरं नाही. या संकटातून आम्ही बाहेर येणार नाही. तूच आम्हाला फक्त तारू शकतोस. आजपर्यंत तारलेला आहेस, यापुढे सुद्धा तुझा सहारा आहे आणि म्हणून तू ये. अशा प्रकारे सर्व देवांनी अगदी मनपूर्वक त्याच ठिकाणी प्रार्थना केली, युद्धामध्येच प्रार्थना केली. आणि अर्थात जेव्हा अशी प्रार्थना केली, जेव्हा जेव्हा अशी प्रार्थना जो कोणी व्यक्ती, जो कोणी जीव करतो त्या प्रत्येक जीवाला भगवंतानी नेहमीच चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. फक्त अनन्यतेने प्रार्थना करणं जरुरी आहे. आणि देव अर्थात अनन्य झालेच होते, कारण अन्य उपायच नव्हता. अनन्यतेचा अर्थच आहे की जेव्हा अन्य काही नाही तेव्हा अनन्यता. जोपर्यंत माझ्याकडे पर्याय आहे तोपर्यंत चला हे एक करून बघूया, हे पण करत जाऊया, असं करत राहतो मनुष्य. जेव्हा पर्याय नसतो ते एकच पर्याय शोधतो आणि याला म्हणतात अनन्यता. आणि अर्थात देव अनन्य भावाने भगवंताला शरण गेले आणि भगवंताने अर्थात त्यांची ही आग ऐकली आणि भगवंत त्या ठिकाणी काही काळासाठी का होईना पण प्रगट झाले. ज्या क्षणी भगवंत तिथे प्रगट झाले सगळ्या माया तत्क्षणी संपून गेल्या. फक्त भगवंताचं प्रगट होणं बास होतं. भगवंताला दुसरं काही करायची गरज नव्हती. बघा भगवंताची शक्ती किती आहे. जसं सूर्य आकाशात आला की समोर काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. सूर्याच्या शक्तीसमोर सगळं काहीच नाही आहे. सर्वोच्च शक्ती आहे, सौरशक्ती. तसं भगवंत जेव्हा त्या ठिकाणी
प्रगट झाले, सगळ्या माया दुसऱ्या क्षणी नष्ट झाल्या. सगळं आकाश निरभ्र झालं आणि लख्खपणे सगळं दिसायला लागलं की कोण कुठे उभा आहे आणि कोण काय करतोय. आणि अर्थात हे सगळं झाल्यावरती अर्थात सर्व देवांनी भगवंताचा जय जयकार केला की भगवंत आपण आलात, आता आम्हाला आमची चिंता मिटली, आता आम्ही युद्ध करू शकतो, तू फक्त इथे राहा आमच्याबरोबर, आमचं बाकी काय म्हणणं नाही. भगवंत जेव्हा प्रगट झाले तेव्हा बघा असुरांची गंमत बघा. जेव्हा ह्या असुरांना पण त्या भगवंताचं दर्शन घडलं, प्रगट झाले होते ना, मग तेव्हा कालनेमी नावाचा एक दैत्य होता. त्याने बघितलं की अरे विष्णू आलेत, अर्थात त्यांचे ते दुश्मन ना, आपले जरी प्रेम असले तरी त्यांचं ते दुश्मन होते. तो म्हणला बरं झालं तू दिसलास मला, आता मी तुला मारून टाकतो. बघा असं म्हणाला आणि एक त्रिशूळ उचललं आणि त्यांनी फेकून दिलं. अर्थात भगवंताला त्याच्याने काय होणार आहे, ते त्रिशूळ वरच्यावर भगवंताने तोडून टाकलं आणि नंतर चक्र सोडलं आणि त्याचा वध करून टाकला. भगवंताला काय वेळ लागतो, काल नेहमीचा वध केला. त्याच्यानंतर अजून 2 असुर आले. असुरांना बुद्धी कमीच ना, अजून 2 असुर आले, माली आणि सुमाली नावाचे. अर्थात भगवंतांनी त्यांचा पण शिरच्छेद केला. काय वेळ लागतोय. पण त्यातला जो माली नावाचा जो एक राक्षस होता किंवा दैत्य होता, यांनी काय केलं की ह्यांनी पण विचार केला की भगवंतावर आपल्या काही चालत नाही, गरुडावरती आपली गदा मारली. बघा अर्थात गरुडाला पण काही झालं नाही, कारण गरुड सुद्धा भगवंताचं वाहन आहे. ते काय साधं वाहन नव्हतं, तो साधा गरुड नव्हता. ज्यांनी भगवंताला पेललंय तो किती महान असणार. त्यामुळे गरुडाला काही झालं नाही हा वेगळा, पण त्याने गरुडावरती वार केला आणि अर्थात भगवंताला याचा खूप राग आला की जो युद्ध करत नाही त्याच्यावर कशाला वार करतो, माझ्यावर कर. अर्थात भगवंतानी काही न बोलता आपलं सुदर्शन चक्राचा वापर केला आणि त्याचाही शिरच्छेद केला. अशा प्रकारे या 2 दैत्याने तरी वध झाला. इकडे इंद्र आणि बली हे तर समोरासमोर होतेच. जेव्हा बलीराजाची माया संपली तेव्हा त्याला लक्षात आलं की आता माया आपली काय काम करणार नाही. तरी पण तो लढत होता. आणि मग इंद्राने जेव्हा विचार केला की जर आता माया सगळी संपलेली, आता मला माझा शत्रू समोर दिसतो, आता आपण ह्याचा वध करूया. आता माझं काम हलकं केलेलं आहे भगवंतानी, शत्रू आता समोर आलेला आहे आणि आता त्याचं काय चालणार नाही. आणि मग त्याने आपलं वज्र हातात घेतलं. वज्र तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारचं शस्त्र आहे, अमोघ शस्त्र आहे, की हे वज्र सोडलं तर ते काम केल्याशिवाय परत येत नाही. कारण त्याच्या मागे अर्थात त्या ऋषींची शक्ती होती, त्यांच्या अस्थीचा वापर करून ते वापरलेलं होतं. आणि त्यामुळे हे वज्र त्याने हातात घेतलं आणि मग तो बलीला अत्यंत तिरस्काराने म्हणाला. काय म्हणाला, अरे मूर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हात चलाखीने त्यांचे धन लुटून नेतात, तसं तू आजपर्यंत मायेने सगळं केलं आहेस. पण तुझी माया आता संपलेली आहे. आता तू स्वर्गावर अधिकार गाजवू शकणार नाहीस. आता हे माझं वज्र आहे ना, या वज्राने मी तुला संपवून टाकेन. दुष्टा सावध हो, आता तुला या जगात कोणी वाचू शकत नाही. माझ्या शक्तीसमोर तुझं काहीही चालणार नाही, हे लक्षात ठेव. जेवढं केलंस तेवढं. अशा प्रकारे इंद्र त्याला अतिशय क्रोधाने असे त्यांनी उद्गार काढले. अशा प्रकारे उद्गार काढल्यावर बली काय म्हणाल ते गंमत बघा. बलीराजा त्याला काय म्हणाला, खरं पाहिजे ते इतकी त्याची अशा प्रकारे बोलल्यावर आपल्याला लागेल की काय स्वतःला समजतं वगैरे आपल्याला वाटू शकतं. बलीराजा म्हणाला की काय, माझं युद्धात जे काय व्हायचं ते माझ्या कर्मानुसार प्रारब्धानुसार होईल, त्याचं मला काही वाटणार नाही. वध होईल का काय होईल ते हो दे, तो नंतरचा भाग आहे. जे खरे ज्ञानी असतात ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाहीत. ज्याला ज्ञान खरं आहे तो जरी जिंकला तरी तो स्थितप्रज्ञ असतो आणि जरी हरला तरी स्थितप्रज्ञ. हे खरं ज्ञान आहे आणि ही खरी भक्ती आहे की नाही काम झालं तरी हरकत नाही, ती पण भगवंताची इच्छा आहे. झालं तरी भगवंताची इच्छा आहे. माझ्या मनस्थितीवर कुठलाही मी परिणाम होऊ देणार नाही, याला म्हणतात ज्ञान आणि भक्ती. हे बलीराजा युद्धात सांगतोय कोणाला, इंद्राला, जो त्याची निंदा करतोय की तुला असं करीन, तू तसा होतास. तरी पण हा खरोखर किती ज्ञानी होता बघा. याचं खरं ज्ञान म्हणजे इंद्राला क्षणभर का होईना गर्व झाला की आता बघ तुझं काय होतं, मी असा आहे, थोडासा गर्व केलाच त्यांनी. पण बलीराजा किती स्थितप्रज्ञ होता की त्याला लक्षात आलं की स्थिती प्रतिकूल आहे, इंद्राच्या हातात वज्र आहे आणि आपली आता पराजय होण्याची शक्यता आहेच आहे. तरी पण तो स्थितप्रज्ञ होता आणि शांतपणे म्हणाला
की हे असं असं आहे, तुला जे करायचं तू कर, मला जे करायचं ते मी करतो, तुझ्या कुठल्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही. किती ज्ञानाचं वाक्य तो म्हणाला. अर्थात जेव्हा अशा प्रकारे बलिराजा म्हणाला तेव्हा थोडंसं इंद्राला लक्षात आलं की आपण जरा जास्तच वाहवत गेलो, नाही का. गर्व कोणाच्या गोष्टीवर करतो? भगवंतामुळे. आज भगवंत इथे नसते आले तर मी युद्धच नसतं करू शकत. दिसतच नाही तर युद्ध कोणाशी करणार? पण अर्थात ते त्याला नंतर लक्षात आलं, परंतु त्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये फरक पडला. थोडासा तो समजून गेला की नाही, आपण हे चुकीचं करतो आहोत. परंतु मग त्याने विचार केला की नाही, हे तर सगळं चूक आहे, ठीक आहे, परंतु आपल्याला या बलीला धडा शिकवायला पाहिजे. कारण बलिराजा जोपर्यंत आहे तोपर्यंत युद्ध संपणार नाही. मग अर्थात त्याने आपलं वज्र हातात घेतलं आणि वज्र त्यांनी बलिराजावर सोडलं. त्या वज्रामुळे बलीचा मृत्यू नाही झाला, पण एक लक्ष ठेवा, बलिराजा मृत्यू नाही पावला, पण तो प्रचंड घायाळ झाला, प्रचंड घायाळ झाला आणि जमिनीवर पडला. हे जेव्हा घडलं तेव्हा त्या बलिराजाचा एक निकटचा असा एक दैत्य होता, ज्याचं नाव होतं जंभासूर. जंभासुराने जेव्हा बघितलं की आपला राजा पडला, त्यांनी विचार केला की पहिला इंद्राचा बंदोबस्त करू आपण, नंतर बलिराजाला घेऊन जाऊ. आणि आपल्या हातामध्ये त्यांनी एक गदा घेतली आणि इंद्रावर सोडली. म्हणाला की मी मागे जाणार नाही तुझा वध केल्याशिवाय, असे उद्गार त्याने काढले. अर्थात त्याचा वध इंद्राने सहजपणे केला, कारण त्याच्याकडे वज्र होतं आणि वज्र सोडल्यावरती अर्थात वध होणार हेही त्याला माहीत होतं. परंतु जंबदैत्य तरी सुद्धा घाबरलं नाही. जंबदैत्याने त्याच्याशी खूप घनघोर युद्ध केलं. त्यांनी सुद्धा एक काम केलं की ऐरावतावर वार केले. त्याला माहिती होतं की ऐरावत जो हत्ती तो त्याच्यावर वार केले तरी चालेल. ऐरावतावर त्यांनी वार केलं, ऐरावताला घायाळ केलं, हे सगळं त्यांनी केलं. परंतु अर्थात इंद्राने ठरवलं होतं की याचा मला वध करायचा, आणि मग त्यांनी आपल्या हातात वज्र घेतलं आणि वज्र सोडल्यावरती अर्थात जंबदैत्याचा अर्थात वध झाला. अशा प्रकारे जंबदैत्य मरण पावला, पण त्याच्या जो मागे अजून काही दैत्य होते ज्यांची नावं होती नमुची, बल आणि पाक. हे तिघही बंधू होते. हे तिन्ही जण भाऊ भाऊ होते आणि हे तिघजण एकत्र लढाईसाठी आले अर्थात इंद्राबरोबर. आणि त्या सर्वांनी हातात धनुष्यबाण घेतला आणि प्रचंड वर्षाव सुरू केला. तरी इतके बाण ह्या इंद्रावर सोडले की इंद्र दिसेनासा झाला. विचार करा की कितीतरी बाण सोडले असतील की संपूर्ण इंद्राचा ऐरावत जो आहे तो झाकला गेला. इतके बाण त्यांनी इंद्रावर टाकले. आणि जेव्हा इंद्र दिसेनासा झाला तेव्हा अर्थात परत एकदा देवांमध्ये भीती निर्माण झाली. कारण सेनापती नसेल तर कसे लढणार? सेनापतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सगळीकडे भय निर्माण झालं की अरे इंद्र कुठे गेला, इंद्र कुठे गेला, इंद्राला काय झालं, काय करूया, काय करूया, चल बिचल सुरू झाली. अर्थात हे फक्त काही काळच घडलं, खूप वेळ ही स्थिती राहिली नाही. इंद्राने अर्थात या सर्व बाणांचा छेद केला आणि त्यातून तो परत प्रगट झाला. त्याने वर्णन असं केलं की जसं प्रातःकाळचा सूर्य जो असतो तो सर्व नभांना भेदून बाहेर येतो आणि त्याचा सूर्य तळपत असतो, तसं त्यांनी ह्या सर्व बाणरूपी मेघांचा त्याने शिरच्छेद केला आणि तो बाहेर आला एखाद्या सूर्यासारखा. आणि जेव्हा इंद्र दिसायला लागला परत एकदा देवसेनेला जे आहे ते थोडंसं चांगलं वाटलं की माझा सेनापती आहे म्हणल्यावर आता काय हरकत नाही. आणि ते सगळे परत लढायला लागले. अर्थात इंद्राने परत एकदा आपल्या वज्र हातात घेतलं आणि हे जे दोन दैत्य होते या दोन्ही दैत्यांचा क्षणामध्ये वध केला. वज्र सोडल्यावर ते दैत्य काहीच करू शकले नाही. सगळा पराक्रम अधिकचा. अस्त्र सोडल्यावर दोन्ही दैत्य खलास. दोघांची मस्तकं त्यांनी धडा वेगळी केली. पण तिसरा दैत्य शिल्लक होता. जसे मी तुम्हाला सांगितलं की 3 दैत्य धावत आले होते जंभ राक्षसाचा वध झाल्यावर. त्यापैकी 2 दैत्यांनी पराक्रम केला पण त्यांचा वध केला देवाने, या इंद्राने. तिसरा दैत्य होता त्याचं नाव होतं नमुची. हा सुद्धा अतिशय पराक्रमी असा दैत्य होता. त्याला प्रचंड राग पण आला की माझ्या 2 भावांना माझ्यासमोर मारलं. आणि तो म्हणाला की इंद्रा आता तू माझ्याशी लढाई कर, आता तुझं काय खरं नाही आहे. आणि अर्थात त्याने हातामध्ये एक प्रचंड अतिशय प्रचंड असा एक त्रिशूल घेतला आणि तो त्यांनी इंद्रावर सोडला. अर्थात इंद्राने त्या त्रिशूळाचा वरच्या वर तुकडे केले. इंद्रापर्यंत पोहोचला सुद्धा नाही, आकाशामध्येच तुकडे केले.
तो जे जे काही गोष्टी सोडेल त्या सगळ्याचे इंद्र आधीच तुकडे करायचा. पण तो लढत होता तरीसुद्धा. मग इंद्राने विचार केला की आता आपण आपला वज्र वापरूया, कारण वध करायचा असेल तर वज्राशिवाय पर्याय नाही. मग त्याने आपलं हे अतिशय शक्तिशाली असं वज्र हातात घेतलं आणि अर्थात ते वज्र त्यांनी त्या राक्षसावरती नमुचीवर सोडलं. वज्र गेलं राक्षसाच्या जवळ, त्याच्या मानेवर जाऊन ते अर्थात त्यांनी वार केला त्या वज्राने. परंतु आश्चर्य घडलं, नमुचीला काहीही झालं नाही. वज्राचा प्रहार त्याच्या मानेवर झाला तरी सुद्धा त्याच्या मानेला काहीही साधा ओरखडा सुद्धा आला नाही. मानेवर नाही, कुठेच शरीरावर त्याला एकही ओरखडा काय साधा खरचटलं पण नाही. आणि हे बघितल्यावरती इंद्र चकित झाला की असं कसं घडलं. माझं हे जे वज्र आहे हे अमोघ अस्त्र आहे. आजपर्यंत मी कितीतरी महादैत्यांचा वध केला, आत्तासुद्धा कितीतरी दैत्यांनी मारलं आहे. वृत्तासुराचा मी वध केला ह्या ह्याच्याने. असं हे महाबलिशाली असं इतकं दिव्य अस्त्र आहे. आणि असं असताना सुद्धा ह्या नमुचीचा वध हे का नाही करू शकलं. वध करणं दूर, त्याला साधं खरचटलं पण नाही. असं कसं घडलं, याचा अर्थ काय. आणि हे सगळं जाहीरपणे घडलंय. असं नाही की तो एकटा होता. सर्व जगाने बघितले की देवाचं इंद्राचं जे वज्र आहे ते त्या ठिकाणी कुचकामी ठरलं. तो मनात म्हणाला जर असं घडलं तर मला कोणीच घाबरणार नाही. सगळे दैत्य माझ्या वज्रालाच तर घाबरतात, मला कोण घाबरतंय. पण असं असेल तर काय करायचं, हे वज्र मला काय कामाचं आहे. जे वज्र एखाद्याचा वध करू शकत नसेल तर असं हे वज्र मी ठेवून काय करू. भले हे वज्र बनवताना मला माहिती आहे की ऋषींच्या अस्थीपासून तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये ब्रह्मतेज आहे. ऋषींनी खूप तपश्चर्या केली होती, आपल्याला माहिती आहे. तर या ऋषींच्या अस्थींपासून हे तयार केलेलं आहे. इतकं ते शक्तिशाली आहे, परंतु आज काहीच करू शकलं, निरुपयोगी ठरलं आहे. मग अशा वज्र मी आता घेऊन काय करू. हे खाली पडलं आहे ना, लागून तर खालीच राहू दे, आता परत घेणारच नाही मी. असा त्याच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला बघा. आणि असा भाव त्याच्या मनात निर्माण झाला तितक्यात आकाशवाणी आली. आकाशवाणी काय म्हणाली की इंद्रा नीट ऐक, हा जो दानव आहे हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकत नाही. त्याला जे वरदान प्राप्त आहे, हेच तर गंमत आहे की वेगवेगळ्या राक्षसांनी वेगवेगळ्या तपश्चर्या करून कसली कसली वरदानं मिळवली आहेत ते माहीत पाहिजे ना. म्हणून युद्धामध्ये जेव्हा आपल्याला युद्ध करायचं त्याच्या गुह्य गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. त्याचा वीक पॉईंट ज्याला आपण म्हणतो तो माहिती असेल तरच युद्ध जिंकता येतं. असं समोर युद्ध करून चालत नाही. तुमची ज्याला म्हणतात की गुप्तहेर यंत्रणा चांगली पाहिजे. तुझ्या घरात काय भेद आहे हे मला माहिती पाहिजे की कुठे काय प्रॉब्लेम आहे, तो तरच युद्ध जिंकू शकतो. असं सरळपणे युद्ध होत नाही कुठलंही. आणि तसंच नमुचीकडे काय शक्ती आहे हे इंद्राला माहीत नव्हतं. परंतु आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं काय की या दैत्याला मृत्यू जो आहे हा सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी याला मृत्यू येणार नाही. आता मला सांगा, वज्र तर अर्थात सुकलेले, सगळ्या वस्तू सुकलेल्या असतात. मग जर सुकलेल्या वस्तूने जर मृत्यू येत नसेल तर येणार कसा. परंतु ओली पण नाही चालत. काय वर मागितलं बघा, या दैत्याने जिथून कुठून वर मिळवला, किती डोक्याने वर मिळवला. जसा आपण बघितले हिरण्यकश्यपूने असा डोकं वापरून की हाईट कशी होती की मला दिवसा मृत्यू येणार नाही, मला रात्री मृत्यू येणार नाही, मला आकाशात मृत्यू येणार नाही, मला जमिनीवर मृत्यू येणार नाही, मला तू निर्माण केलेल्या कुठल्याही जीवापासून मृत्यू येणार नाही. हे म्हणल्यावर तर सगळेच कव्हर झाले ना. ब्रह्मदेवाने सृष्टीचंच निर्माण केलं, मग तू निर्माण केलेल्या कुठल्या जीवाकडून मला मृत्यू येता कामा नये असंही वरदान मागितलं. आता त्यांनी विचार बरोबर केलं की हे सगळे जर गोष्टी असेल तर मला मृत्यूच येणार नाही. किती छान त्यांनी वरदान डोक्याने मागितलेलं, तरी पण त्याचा वध झाला हा वेगळा भाग आहे. चित्रपट बघताना आपल्याला एक गोष्ट मानायला पाहिजे की दैत्याचं डोकं खरोखर होतं. भगवंतानी त्याच्यापेक्षा युक्तिप्रयुक्तीने मारला हा भाग वेगळा आहे. परंतु जसं म्हणतात की शत्रूचं पण कधी कधी कौतुक करावं काही गोष्टीचं की डोकं आहे. दैत्याने वरदान किती छान मागितलेलं हिरण्यकश्यपूने की त्याचा वध करणं कठीण होतं. तसं या नमुचीने किती विचित्र प्रकारचा वर मिळवला बघा की त्याला सुकलेल्या वस्त्रापासून
मृत्यू येणार नाही आणि ओल्या वस्तू सुद्धा येणार नाही. आता मारायचं कसं? किती कठीण गोष्ट होती. आणि त्याला फक्त एवढंच सांगितलं आकाशवाणीने की याला 2 गोष्टींतून मृत्यू येणार नाही. तिसरी गोष्ट कुठली आहे ते तू विचार कर. इथे विचार करण्याचा भाग जो होता तो इंद्राला लागू होता. आणि इंद्राला विचार करायचा वेळ जास्त नव्हता, कारण युद्ध चालू होतं. असं नाही की घरी बसलोय मस्त विचार करू, आरामात चहा पिऊ नंतर विचार करू, काही नाही आहे. युद्ध समोर चालू आणि आकाशवाणी झाली आहे, वज्र खाली पडलं आहे. इंद्राची मनस्थिती खराब आहे. विचार करा की जेव्हा आपण खिन्न होतो तेव्हा आपल्याला काही सुचत नाही. आपण नर्वस होतो आपल्या भाषेत तेव्हा आपल्याला काही सुचत नाही. आणि तेव्हा अजून ही गोष्ट आली की असं असं आहे, तुला उपाय शोधायचा आहे, डोकं थंड पाहिजे, नाही तर उपाय सुचणार नाही. मी जर संत्रस्त झालो असेल तर मला काहीच सुचणार नाही. नाही नाही माझं डोकं खराब झालं. नाही, डोकं खराब करायचं चालणारच नाही. शांत डोक्याने, जसं बुद्धिबळ हा जो गेम आहे हा शांतपणे खेळायचा गेम आहे. जे खेळले आहेत त्यांना माहिती आहे की बुद्धिबळ खेळताना इट्स अ गेम ऑफ पेशन्स त्याला म्हणतात, की संयमाचा परीक्षा आहे. जो मनुष्य चांगला बुद्धिबळ खेळतो तो जीवनामध्ये बऱ्यापैकी सक्सेसफुल होऊ शकतो. लक्षात ठेवा, कारण बुद्धिबळ जे शिकलेत त्यांना माहिती आहे की बुद्धिबळामध्ये फक्त समोरासमोर बसायचं असतं, काही बोलायचं नसतं. सगळा बुद्धीचा खेळ आहे, सगळा विचारांचा खेळ आहे आणि पेशन्सचा खेळ आहे. काहीही जरी तिने मूव केली तरी मी शांतपणे त्या मूवला उत्तर दिलं पाहिजे डोक्याने. खरंच बुद्धिबळ हा खूप चालना देणारा खेळ आहे. शिकले असतील आपण ते चांगलीच गोष्ट आहे, परंतु खरोखर खूप सुंदर हा गेम आहे. जसं आपण बघितलं कालच ही स्पर्धा झाली आणि ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ती जी प्रतिस्पर्धी होती हम्पी, कोनोरू हम्पी, अर्थात ती पण भारतीय होती. हा एक आनंदाचा भाग आहे की फायनलला दोन्ही भारतीय होते, दोन्ही स्त्रिया होत्या अर्थात त्या. पण तिचं वय होतं 38 वर्ष आणि ही जी दिव्या देशमुख होती तिचं वय होतं फक्त 19 वर्ष. बरोबर निम्म होतं, 19 दुने 38. बरोबर निम्म्या वयाची ती मुलगी होती आणि ती जिंकली. कारण तिच्यात काही ज्या गोष्टी होत्या, कारण तारुण्याचा थोडा फायदा आहेच ना, अनुभवाचा फायदा आहे, पण तारुण्यामध्ये शक्ती असते थोडीशी. किती विपरीत परिस्थिती आली तरी मनुष्य डगमगत नाही. हा तारुण्याचा फायदा आहे आणि तो तिला मिळाला. अतिशय त्वरेने तिने मुवमेंट्स केल्या आणि त्याच्यामुळे कोनोरू हम्पीला हार पत्करावी लागली. पण डोकं थंड असणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की चेस खेळताना डोकं थंड लागतं, तसं युद्धात पण लागतं. जेव्हा आता या ठिकाणी इंद्राला आकाशवाणी ऐकू आली की ओल्या वस्तूंनी तो मरत नाही आणि सुकलेला मरत नाही, कसं मारायचं ते नाही सांगितलं, ते तू शोध. पण इंद्राची सुद्धा कमाल की इंद्र अतिशय शांत होते या ठिकाणी. त्याने ही आकाशवाणी ऐकली आणि क्षणभर विचार केला, मन एकाग्र करून. एकाग्र नसेल तर काही सुचत नाही. त्याने मन एकाग्र केलं आणि विचार केला की काय करावं, आणि मग त्याला त्याचं उत्तर मिळालं. त्यांनी समुद्राच्या पाण्याचा फेस जो आहे तो फेस घेतला. फेस जो आहे तो सुकलेला पण नसतो आणि ओला पण नसतो, तो मधला असतो, वरती ज्याला आपण म्हणतो. आणि हा फेस त्यांनी फक्त घेतला आणि तो फेस त्यांनी त्याच्या मस्तकावर सोडला. आणि तो फेस ज्या क्षणी त्याच्या मस्तकाला त्यांनी स्पर्श केला त्याच्या मस्तकाचे 2 तुकडे झाले. नमुचीला मरण आलं. कारण हा जो काही फेस आहे हा फेस सुकलेलाही नसतो आणि ओलाही नसतो, हा मधल्या स्थितीमध्ये असतो आणि त्याच्यानेच त्याचा मृत्यू होणार. आणि अर्थात इंद्राने अतिशय बुद्धीने काम केलं, शांततेने काम केलं आणि नमुची राक्षसाचा वध केला. आणि मग या ठिकाणी मात्र सगळ्या ऋषीमुनींनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला, कारण ह्या कठीण परिस्थितीमध्ये डोकं चालणं कठीण आहे. जसं मी म्हटलं की बिकट परिस्थिती असताना आपलं डोकं चाललं पाहिजे. शांतपणे तर काय आपण विचार करूच, पण जेव्हा परिस्थिती खराब असते, माझी मनस्थिती खराब असते, तेव्हा मला हे सुचलं पाहिजे त्याच्यासाठी शांत राहणं जरुरी आहे. म्हणून पेशन्स सगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. अध्यात्म मार्गातल्या माणसाने कधीच डगमगलं नाही पाहिजे. कुठलीही परिस्थिती आली तरी त्यांनी पॅनिक होता कामा नये. शांतपणे जे काय ते मी त्याचं सोल्युशन जर मी शोधायचं, मला शांतच राहायला पाहिजे. अशांतीमध्ये चुकीचे निर्णय घेतो माणूस नेहमी. जो मनुष्य घाईत किंवा रागात जे करतो ते नेहमी चुकीचं असतं. 99% चुकतं. 99% 1% बरोबर असू शकतं. निर्णय तुम्ही घ्या ना, तुम्हाला कोण नाही बोललंय, पण थोडा विचार करा की आता मला राग आला नाही, असं झालं, ठीक आहे, बघूया काय करायचं, जाऊ दे थोडा वेळ. थोड्या वेळाने राग शांत होतं ना, मग तेव्हा परत विचार करूया काय करूया. तेव्हा जे वाटेल ते मी जास्त चांगल्या प्रकारे करेन, कारण माझा राग पण नाही आहे ना.
विचार माझे चांगले होते. म्हणून शांततेला फार महत्त्व आहे, पेशन्स पाहिजेत. आणि अध्यात्म मार्गामध्ये असलेल्या व्यक्तीकडे ह्याला खूप महत्त्व आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे, जसं बलिराजा म्हणाला की युद्धामध्ये मी जरी पराभूत झाले तरी सुद्धा मला काय वाटणार नाही, ती ईश्वराची इच्छा असेल, आणि जिंकलो तरी सुद्धा ती ईश्वराची इच्छा असेल. याला म्हणतात अध्यात्म, जे बलिराजाकडे होतं. आणि म्हणून ह्याला महत्त्व आहे. आणि अर्थात इंद्राने सुद्धा हे वेळेवरती अशा प्रकारे शांत राहिला, आणि म्हणून त्याला हे सुचलं की नमुचीचा वध कसा करावा. आणि म्हणून त्याचा वध झाल्यावरती सर्व ऋषीमुनींनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. कारण हा वध त्यांनी वज्र सोडून नाही केला. वज्र सोडून त्यांचे वध केले, काही पुष्पवृष्टी केली नाही. कारण काय त्याचं काय मोठी गोष्ट नव्हती. वज्र मिळालेलं होतं, सोडलं, काय केलं, काय नाही केलं. परंतु या ठिकाणी हे असं केल्यावरती अर्थात सर्वांनी त्याचं गुणगान केलं. आणि अशा प्रकारे नमुची ह्या राक्षसाचा सुद्धा वध झाला. एकीकडे नमुची राक्षसाचा वध झाला, एकीकडे बलिराजा घायाळ झाला होता. जसं मी म्हणलं की त्याला मृत्यू नाही आला, पण तो घायाळ नक्की झाला होता. आणि अर्थात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली, त्यावेळेस ब्रह्मदेव जे होते, त्या ब्रह्मदेवानी नारद मुनीला बोलवलं आणि म्हणाले, देवांकडे जा आणि त्यांना सांग युद्ध थांबवा. कोणाचाही विनाश कारण नसताना करायची गरज नाही आहे. युद्ध सुरू करणारा बळी राजा आहे तो मुळात स्वतः जखमी होऊन जमिनीवर पडलेला आहे. इतरही बरेचसे राक्षस जे आहेत ते धाराशायी पडले आहेत आणि जखमी आहेत. तेव्हा आता युद्ध करायची गरज नाही आहे. आता युद्ध बंद, कारण नसताना कोणाचा विनाश करू नका, पाप आहे. असा निरोप जेव्हा पाठवला नारद मुनींकडे, तेव्हा नारद मुनी आले आणि त्यांनी हे सगळं देवांना सांगितलं की मोना इंद्राला सांगितलं की ब्रह्मदेवाने असा निरोप दिला की आता आपण युद्ध थांबवलं पाहिजे. आपलं काम झालेलं, मुख्य काम जे होते, आपल्याला अमृत मिळालं आहे, ठीक, आता यांनी युद्ध सुरू केलं, तुम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं, पण आता भाग संपला. त्यांचा जो काही राजा आहे तो खाली पडलेला आहे, त्यांचे सैन्य परास्त झाले, आता अजून कोणाला मारू नका, पण हे मारणं चुकीचं होईल. अशा प्रकारे त्यांना निरोप दिला. आणि अर्थात नारद मुनीने सांगितलं म्हणल्यावरती प्रश्नच नाही. देवांना पटलं, इंद्राला सुद्धा पटलं, आणि ते म्हणाले बरोबर आहे, आता आम्हाला या सर्व गोष्टीशी काही लेणं घेणं नाही आहे, आम्ही आमचं काम केलं, आम्हाला अमृत मिळालं, युद्ध आता थांबलं आहे, आणि युद्ध त्यांनी संपवलं. आणि अशा प्रकारे पुढचा जो विनाश होता, तो विनाश मात्र ब्रह्मदेवाने टाळला एक प्रकारे. आणि याचं कारण म्हणजे अर्थात एक होतं महत्त्वाचं, ते म्हणजे बलिराजाची भक्ती. कारण बलिराजा हा पापी नव्हता, लक्षात ठेवा. बलिराजा पापी नव्हता, दुष्ट पण नव्हता, तो भगवंताचा भक्त होता. फक्त तो असुर कुळामध्ये जन्माला आला होता, आणि ज्या कुळात जन्माला आला आहे त्या कुळात त्याचं कर्तव्य होतं हे करणं. आपल्या कुळातल्या लोकांचं रक्षण करणं, त्याचं नेतृत्व करणं हे पाप नव्हतं, जरी असुर असलं तरी काय आलं. आणि म्हणून ते करत असताना तो धर्माने वागला, त्याने आपला धर्म कधी सोडला नाही. भगवंताची भक्ती तो करत राहिला, म्हणून भगवंतानी पण त्याचा वध नाही होऊ दिला. भगवंत प्रगट झाले, पण भगवंतानी बलीशी युद्ध नाही केलं, हे लक्षात ठेवा. भगवंतानी काही राक्षसांना मारलं, कालनेमीला मारलं, माया नष्ट केली, पण त्यांनी स्वतः बलिराजाला काही केलं नाही. आणि किंबहुना भगवंताच्या प्रेरणेनेच हे युद्ध थांबलं. भगवंतानीच ही प्रेरणा ब्रह्मदेवाला दिली, आणि ब्रह्मदेवाने नारदांना पाठवलं. शेवटी भगवंत जे आहेत ते आपल्या भक्ताचं नेहमीच रक्षण करतात. आणि बलिराजासुद्धा भगवंताचा खूप मोठा भगवंताचा भक्त होता, आणि म्हणून भगवंतानी हे युद्ध एक प्रकारे थांबवलं, आणि मग ते युद्ध त्या ठिकाणी थांबलं. अर्थात युद्ध संपल्यावरती, थांबल्यावरती बलिराजा जो आहे तो बेशुद्ध पडला होता. जे बाकीचे दैत्य होते त्या दैत्याने त्याला उचलून घेतलं, आणि अर्थात ते त्याला शुक्राचार्यांकडे घेऊन गेले. आणि इतरही जे काही दैत्य होते की जे जखमी होते, काही मृत झाले नव्हते, अशा सर्व दैत्यांना सुद्धा त्यांनी शुक्राचार्यांकडे आणलं. आणि अर्थात शुक्राचार्यांनी, त्यांच्याकडे विद्या होती, जसं मी म्हटलं की संजीवनी विद्या जी आहे ती शुक्राचार्यांना येत होती, आणि त्या संजीवनी विद्येचा त्यांनी वापर केला, आणि जे दैत्य अशा प्रकारे होते त्या सर्वांना जीवित केलं परत. आणि अर्थात बलिराजा काय मृत झालेलाच नव्हता. बलिराजा तुम्हाला माहिती आहे की अमर जे लोक आहेत त्यापैकी एक बलिराजा आहे, की जे सप्त चिरंजीव आहेत. त्या सप्त चिरंजीवामध्ये बलिराजा पण आहे, हे लक्षात ठेवा, की बली हा चिरंजीव आहे. त्यामुळे त्याला असाही मृत्यू आला नसता, आणि भगवंताने त्याला मृत्यू येऊ पण नसता दिला, हा वेगळा भाग आहे. परंतु तो अर्थात त्या ठिकाणी जखमी झाला होता, परंतु शुक्राचार्यांकडे गेल्यावर शुक्राचार्याने आपल्या या संजीवनी विद्येचा वापर केला, आणि त्यांच्याकडे असलेल्या शक्तीचा वापर केला,
आणि त्यामुळे जेव्हा शुक्राचार्याने बलीला फक्त स्पर्श केला, स्पर्श करता क्षणी त्याच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या. जे काही जखमा झाल्या होत्या, जे काही आघात झाले होते, ते सगळे बरे झाले आणि लगेच तो परत पूर्वस्थितीला आला. ही शुक्राचार्यांची शक्ती. आणि या शक्तीमुळेच तर देवांना हे सगळं करावं लागलं, कारण ती शक्ती त्यांच्याकडे नव्हती. पण आता अमृत प्याल्यामुळे त्यांच्याकडे ही शक्ती आली होती. त्यांना मृत्यूच येत नव्हता. त्यामुळे देव आता तुल्यबळ नव्हते, वरचढ झाले होते. दैत्यांना तरी निधन हा संजीवनी मित्र हा जपल्याशिवाय ते जिवंत होत नव्हते. जर नाही जपला तर खलास. अशा प्रकारे ते थोडे अवलंबून राहिले होते. परंतु देवांच्या स्थितीत असं नव्हतं. देवांना हा अमृत प्याला असल्यामुळे त्यांना मृत्यू येण्याचा प्रश्नच नव्हता आणि ते युद्ध करू शकत होते. आणि अशा प्रकारे त्यांची बाजू थोडीशी आपण म्हणता येईल की वरचढ झाली. पण अर्थात शुक्राचार्याने सर्व जे काही दैत्य होते त्यांना परत जीवित केलं आणि राजाला सुद्धा त्यांनी स्पर्श केला. आणि त्यामुळे अर्थात राजा जो आहे तो परत व्यवस्थित झाला, पूर्ववत झाला. त्याची सगळी शक्ती परत आली, त्याची कांती व्यवस्थित झाली. आणि हे सगळं झाल्यावरती अर्थात जसं आपण कधीतरी समजा झोपले असो, झोपेतून उठल्यावरती दुःख घडलं असेल, ते दुःख आपल्याला परत आठवतं. अरे हे किती खराब झालं, हे किती खराब झालं. ते आनंद असेल तर आनंद पण आठवतं, किती मजा आली, किती मजा आली. परंतु गंमत अशी आहे की जेव्हा हा शुद्धीवर आला, बलिराजा यांच्या स्पर्शानंतर त्याचं सगळं शरीर पूर्ववत झालं. शुद्धीवर आल्यावर अर्थात त्याला सगळं आठवलं की काय युद्ध झालं, कोणाचे वध झाले, काय झालं, आपल्यावर वार केला, आपण खाली पडलो. हे सगळं त्याला आठवलं तरीसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा खेद झाला नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख झालं नाही. तो अतिशय शांत होता. याला म्हणतात अध्यात्म. की कुठलीही स्थिती येऊ, मला आनंद झाला तरीसुद्धा माझे पाय जमिनीवरच आहेत. ही भगवंताची इच्छा आहे. दुःख झालं तरी भगवंताची इच्छा आहे. माझी वृत्तीमध्ये मी बदल होऊ देणार नाही. मी स्थितप्रज्ञ राहणार आहे. हे अध्यात्म आहे. आणि बली हा खरा आध्यात्मिक होता. आणि म्हणून जेव्हा त्याला परत एकदा त्याची स्मरणशक्ती मिळाली, त्याचं सगळं चैतन्य निर्माण झालं, तरीसुद्धा खरा आध्यात्मिक असल्यामुळे त्याला या गोष्टीचा अजिबात खेद किंवा दुःख झाला नाही की माझ्या लोकांचा पराजय झाला. तो स्थितप्रज्ञ राहिला. हे या भागाचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारे हे युद्ध या ठिकाणी मात्र समाप्त झालं आणि देवांना अर्थात अमृत मिळालं. त्याच्या पुढे सुद्धा अर्थात अजून काही गोष्टी घडल्या आणि ते जे काही घडलं ते अर्थात आपण पुढल्या भागामध्ये बघूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक 73 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.